8. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयी जी अगदी नवीन, मौलिक आणि अपूर्व अशी प्रथा भगवंतांनी स्थापन केली ती म्हणजे उपोसत अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही प्रथा होय. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते, परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता विशेष दोष अथवा अपराध घडत नसत असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाचा शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराध संबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक होते. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना, म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसदाचा नवीन प्रकार शोधून काढला. ह्याचा उद्देश म्हणजे भिक्खूच्या सत्सत विवेक बुद्धीला आवाहन करून त्याचे पाऊल वाममार्गी न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे हा होता. उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पातिमोक्ष या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपोसदासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर पंधरवाड्यात अशा 3 सभा भरविल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे, म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात. सभेत एक भिक्खू पातिमोक्षातील एक एक प्रतिबंध म्हणून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात, यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेची उपोसताची सभा भिक्खुणी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्याय परीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावायचा असे. तसे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होई. भाग दुसरा. भिक्खू आणि भिक्खूंविषयी भगवान बुद्धांची कल्पना. 1. भगवान बुद्धांची आदर्श भिक्खूंची कल्पना. भिक्खूंकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः भगवान बुद्धांनी भिक्खूंना सांगितले ते असे. जो कोणी चित्तमल धुवून टाकण्याचे प्रयत्न केल्याशिवाय त्याप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशे वस्त्र धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नसतो. परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन करण्याचे प्रयत्न केले आहेत, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे, तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे सम्यक प्रकारे ग्रहण करतो आणि पालन करतो तोच भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही. ज्याला दृष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो तोच खरोखर भिक्खू होय. सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्तिसुख हे विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून असा भिक्खू ज्याने वासनांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. हे भिक्खू, जोपर्यंत तू आश्रवांचा क्षय करीत नाहीस तोपर्यंत तू निश्चिंतपणे बसू नकोस. ज्याच्या वाणीत संयम आहे, तो जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममान असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून दूर होणार नाही. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची ईर्ष्या करू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. अल्पच का होईना परंतु जे मिळाले आहे त्याची जो अवहेलना करीत नाही, ज्याचे शुद्ध जीवन आहे, प्रमादरहित आहे, अशाची देव सुद्धा प्रशंसा करतात. जो आपल्या नामरूपाविषयी आसक्त नाही आणि जे नामरूप नष्ट झाले आहे त्याबद्दल जो दुःख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनांच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो. हे भिक्खू, तूही जीवन नौका रागद्वेषाने रिकामी कर. ती अशी रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील.
5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनांवर मात करावी. 5 बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात, म्हणजे पुरापासून बचावलेला. हे भिक्खू ध्यान कर, प्रमादात राहू नकोस, आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. जो प्रज्ञावान नाही तो ध्यान लावू शकत नाही. ध्यानाशिवाय पुढे अधिकची प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे असे समजावे. ज्या भिक्खूने एकांतवास केला व ज्याचे मन शांत झाले आहे त्याला धम्माचे सम्यक आकलन होते आणि दिव्य सुखाचा अलौकिक आनंद होतो. एका प्रज्ञायुक्त भिक्खूला हाच प्रगतीक्रम श्रेष्ठ आहे. इंद्रिय संयम, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे, पवित्र व अप्रमादी मित्रांची संगत ठेवणे. जो आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील आणि आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील तो प्रीती आणि प्रमोद यांच्या आधिक्यामुळे आनंदाने राहून आपल्या दुःखाचा अंत करील. स्वतःला स्वतः जागे कर, स्वतःची परीक्षा कर. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपला शरणागत आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले स्वतःचे नियमन करावे. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो विकारांचे भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून अग्नीप्रमाणे संचार करीत असतो. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून दूर होत नाही. तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस बुद्धांचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस संघाचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस धम्माचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस स्वशरीराच्या सर्व क्रियांचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस करुणेचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस चिंतनाचे म्हणजे ध्यानधारणा भावनेचे ध्यान असते. संसार त्याग कठीण आहे, संसारी जीवनही कठीण आहे. विहारवास बिकट आहे, गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवन करणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खू समोर दुःखच वाढून ठेवलेले असते. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो.